काय झालं? अरे निर्या खराब झाल्या माझ्या. एवढंच ना, मी नीट करून देतो. थांब. अरे नाही मी अगं थांब थांब. सेठ काय झालं? ते हे तुझे हाता घालायचे कपडे इथे ठेवलेत आणि हा टॉवेल इथे. तू आवरून घे पटकन. ऐक ना, आज मी तुला तयार करणार. काय? कशाला? काही नको. अगं ये. अरे सेठ, अरे पण मी येऊ का रे? नाही म्हणजे पाहिलं नाहीये मी काही. अगं ये ना, ये. बरं सेठ ऐक, तू तुझी ती छोटी बॅग पुन्हा चेक करा. त्यात पासपोर्ट, फ्लाईटची तिकीट, विजा सगळं पुन्हा चेक करून घे, नाहीतर मग निघताना उशीर होईल. तुला खूपच घाई झाली ना मला पाठवायची. निघतोय मी. बाळाचं कळल्यापासून मी सेठ मागे खूप घाई करते, पण मी तरी काय करू? अरे जगातल्या सगळ्यात मोठ्या आनंदापासून इतकाच दूर आहेस तू. म्हणजे तुझ्या अमेरिकेच्या आनंदाविषयी बोलतायत त्या. आता थोड्या वेळात फ्लाईट आहे ना तुझी, हो ना रत्नाक्का? हो. ऐक ना, तू आवरून घे पटकन, आम्ही पुढे होतो. हा रत्नाक्का, चला चला. रत्नाक्का, मला हे बिलकुल पटलं नाहीये. तू प्लीज. थँक्यू. मोठ्या बाई द्या, ते मी करते. अगं आम्ही करतो. अहो करते मी, तुम्ही बसा जरा. सकाळपासून कामं करताय तुम्ही. अगं आता लग्नघर म्हटल्यावर बसून कसं चालेल? नाही तेही आहेच, पण आता मी आले ना, आता मी करते. आदिती, चक्कर तुला आली होती. तू आराम करायचं सोडून आम्हाला काय आराम करायला सांगतेस? हो बरोबर आहे. ते मला वीकनेस मुळे झालं होतं. आता ठणठणीत आहे मी. द्या, मी हे बाहेर नेऊन देते. अगं तुम्ही असं नाही ऐकणार. बाजूला व्हा. द्या द्या इथे. हो हो. ही मुलगी ना काम करताना काही काळजीच घेत नाही. हा छान तयार झालीये ना, साडी छान घातलीये. चहा बिया सांडला तर
आलेच मी आलेच. हे घ्या. छान दिसतायत ना दोघं? हो, खूप गोड दिसताय. मी आलेच हा. दोघांना वरती बोलवा, मुहूर्ताची वेळ झाली. हो हो चला या दोघ जण वर. कसं बोलावं हिला सगळ्यांसमोर? बाळा काका, हे काय अदिती? अगं तुला आता अशी कामं करायची नाहीये. बाळा काका हळू बोला ना. अगं हो, पण आता तुला ही कामं करायची नाहीये. नाहीतर आम्ही सगळ्यांना सगळं सांगून टाकू. हा नाही नाही, प्लीज नको. हे इतकंच काम करते बस. प्लीज. बर, पण पुढच्या वेळेला लक्षात ठेव. हा ओके. थांबा, मी उचलते. सांभाळा देते. अगं काळजी घे आपल्या बाळाची. आणि माझं कायम लक्ष असणार आहे तुझ्यावर. अदिती, अदिती, हा? अगं कुठे हरवलीस? ते सिद्धोदा, अक्षदा आणतोस का? हो आणतो. वयाची आहे. सका चल. अहो, काय झालं? काय चाललंय तुझं? काय सांगितलं होतं मी तुला? काही करायचं नाही म्हणून. आदिती, ऐक ना, हे पण हे पत्राचं काय झालंय, जरा प्लीज नीट करून दे ना. हो करते. मी करते. नको नको, तुम्ही नको. तुमचा हात माझ्या पोटाला लागला तर बाळाला वाटेल भूकंप आलाय. चला चला, मंगलाष्टका सुरू होतील. तुम्ही वा पुढे, मी आले. हो चला. मी आलेच. सगळ्यांना अक्षता मिळाल्यात ना? लेण्याद्रीकम सुरवरम हरम ओझरम. अदिती, बघितलंस का? आपली नमा स्माइल करते आणि देशमुखांच्या जाव्याच्या डोळ्यात पाणी आहे. शुभलग्नम सावधानम.
जोडीदाराला वचन द्या, त्याच्या प्रत्येक गोष्टीत त्याला साथ देऊ. कोणताही निर्णय घेताना त्याच्या आनंदाचा विचार करू. ओठात कबुली, मनात मोहर बोली, मिठीत दिलासाही हवा. पुरेसा भरोसा, गर्दीत थोडासा डोसा, सुखाचा उसासाही हवा. धागा त्यातला, अवघ्या गोत्यातला, गुंफून गोफावी आयला हवा. साध्या सोप्यातला, भरल्या खोक्यातला, आनंद आपला म्हणायला हवा. प्रेमामध्ये गुंतलेले ओरे दोन जीव, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं. वधूच्या भावाला बोलवा. दुमण्या कुठे आहे? वधू माई कुठे आहे? बोलवा. हो, मी बोलावते. ताई काकी, अहो गुरुजी बोलावतात बाहेर. अदिती, अगं ह्या बघ ऐकत नाहीयेत. कशा मुसू मुसू इथे रडत बसल्यात. हो, मी बघते, तुम्ही वा पुढे. मोठ्या बाई, काय झालंय? अदिती, माझी मलाच लाज वाटते ग. आता थोड्याच वेळात नमाची पाठवणी होईल, पण मी मात्र सिद्धू अमेरिकेला जाणार या विचारानं हळवी झाली. काय करू ग, माझा स्वभावच असा आहे. सिद्धू मुंबईला जायचा ना, तेव्हा सुद्धा 2 दिवस आधीपासून माझी अशी अवस्था व्हायची बघ. जेव्हा तू आई होशील ना, तेव्हा तुलाही कळेल. आणि तेव्हा तू म्हणशील, मोठ्या बाई तुम्ही अगदी बरोबर बोलत होतात. काय मोठ्या बाई, चला बाहेर जाऊया. हो हो, या चल. चला कान पिळा आता. सुहास, कानपूर. नाही दादा रे, खरं तर माझ्यापेक्षा जास्त हा मान तुझा आहे. तुझा आणि नमाचं नातं मला माहिती. तू आजपर्यंत खूप काही केलंय नमासाठी. हो का? आणि तू काय कमी केलंयस का? अरे तू सख्खा भाऊ आहेस तिचा, त्यामुळे हा मान तुझा आहे. नाही अरे दादा, तू पिळ. तू पिळ. अरे नाही दादा, तू पिळ. बरं ठीक आहे, दोघं एकत्र पिळू. बरं ठीक आहे. सिद्धू होता, हा कान मोकळा आहे, हा मी पिळतो. अरे दुमण्या, दुमण्या, अरे इतक्या जोरात कान पिळायला कोणी सांगितलं तुला? अरे युवराज, तुझा कान खरंच खूप लाल झाला रे.
अदिती काय झालं? काही नाही बाळा काका, थोडस चक्कर आल्यासारखं वाटलं. अगं परत हे बघ, तुला अशी दगदग करून नाही चालणार आता. मी तुला म्हटलंच होतं ना, दगदग करू नकोस म्हणून. सॉरी बाळा काका, सीड अमेरिकेला गेला ना की मग मी चेकअप करून घेते. मला रत्नाक्कांची थोडी भीती वाटते. म्हणजे त्यांना हे असं लपवलेलं बिलकुल आवडलं नाहीये.